बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात काल चोरीचा प्रयत्न झाला। यावेळी सैफवर तब्बल 6 वार करण्यात आले। मानेवर, पाठीवर गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले। मात्र आता या प्रकरणी जी माहिती समोर आली आहे ती एक धक्कादायक आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरातील मोलकरणीनेच हल्लेखोरास घरात एंट्री दिली होती असे समजते। या प्रकरणी आता पोलिसांनी घरातील अन्य 3 मदतनीस कामगारांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यावरून कळतंय की ही व्यक्ती घरातील मोलकरणीलाच भेटण्यासाठी आली होती। करीना कपूर हिच्या मदतनीस स्त्रीने त्याला घरी एंट्री दिल्यावर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली। त्यांच्यातील भांडणाच्या आवाजाने सैफ जागा होऊन मध्ये पडल्यावर त्या घुसखोर व्यक्तीने सैफवर रागारागातच हल्ला केला। महिला मदतनीसने त्या व्यक्तीला घरात एंट्री दिली होती आणि तिला भेटण्यासाठीच तो व्यक्ती घरात आला होता। हे पुढे आल्यावर तो इसम कोणत्या मार्गाने घरात आला याचा आता पोलीस कसून तपास करीत आहेत। इमारतीच्या मागून आला की पुढून हे शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। पोलिसांनी बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत, त्यामुळे आता महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। ही घटना घडली तेव्हा बेबो सैफची पत्नी करीना कपूर घरी नसल्याची बातमी आहे। ती तिच्या बहिणीच्या घरी गेली होती। बेबो रात्री सोनम आणि बहीण करिश्मा कपूर, रिया कपूर यांच्या सोबत गर्ल नाईट एन्जॉय करत होती। त्यावेळी जेह आणि तैमूर सैफ अली सोबत घरी होते। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।